आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत. तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. इराणचे आणि अमेरिका इस्रायल सोबत युद्ध सुरू असल्यामुळे इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. या काळात इंधनचे नियोजन नीट व्हावे, याचे वितरण योग्य व्हावे, त्यासाठी केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 लागू केला आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जगभरात पेट्रोलियम पदार्थ आणि नैसर्गिक वायूचा तुटवडा निर्माण झाला आहे. भारत सरकारने देशात इंधन आणि गॅसचा तुटवडा नसल्याचे जाहीर करत चिंता करण्याचे कारण नसल्याचे म्हटले होते. परंतु पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाने देशात अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 लागू केला आहे. घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कंपन्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. याचा परिणाम राज्यातील हॉटेल चालकांवर होणार असल्याने त्यांच्या संघटनेच्या प्रतिनिधींनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले, भारत सरकारने काढलेल्या आदेशात असे म्हटले आहे की तुम्ही फक्त घरगुती वापराचा गॅस पुरवठ्यावर पूर्ण लक्ष द्या. घरगुती गॅसची कमतरता होणार नाही याकडे लक्ष देण्याचे निर्देशन देण्यात आले आहेत. याचा अर्थ असा की व्यावसायिक पुरवठा तेवढा पूर्ण वेळ लागणार नाही. छगन भुजबळ पुढे म्हणाले, हॉटेल व्यावसायिकांनी म्हटले की आमचा पूर्ण पुरवठा बंद न करता 25% बंद करा, पण शेवटी आता मी काय करणार? मी मुख्यमंत्र्यांना सांगतो, मी मुख्यमंत्र्यांशी बोलतो. ते म्हणाले की केंद्रात बोलतो, पण ऐकूनच कठीण दिसतंय, कारण केंद्रातूनच असे निदर्शन आहेत की घरगुती पुरवठा अडचणीत येऊ नये. आता आम्ही रॉकेल देता येईल का याचा विचार करतो आहोत. 10 वर्षापूर्वी नागपूर कोर्टाने म्हटले आहे की उज्ज्वला असेल तर रॉकेल कशाला, पण आम्ही ही परिस्थिती न्यायालयाला कळवणार आहोत. ज्यांना रॉकेल वापरायचे आहे ते वापरू शकतील. दुसरं म्हणजे मी हॉटेलवाल्यांना विचारलं की तुम्ही रॉकेल वापरणार का? ते म्हणाले यात मोठी जोखीम आहे आणि आम्हाला पूर्ण व्यवस्था बदलावी लागेल. अशा प्रकारे या संदर्भात छगन भुजबळ यांनी सविस्तर सांगितले. काय झालंय की भारत सरकारनं जी एक ऑर्डर काढलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी सर्व कंपन्या ज्या आहेत त्या ऑइल कंपन्यांना म्हटलंय की तुम्ही जे घरगुती वापराचा जो वायू आहे त्याच्यावरच पूर्ण लक्ष द्या, सोडली त्याच्यावरच फक्त लक्ष द्या, तिथे कुठे कमतरता होणार नाही. आणि त्याच्यामध्ये बाकीचं त्यांनी जे आहे कमर्शियल याच्याबद्दल तसं काही म्हटलेलं नाही. पण याचा अर्थ असा आहे की कमर्शियलला तो पुरवठा पूर्ण काही होणार नाही. तर या बाबतीमध्ये त्यांचं म्हणणं होतं की कर्नाटकमध्ये आज हॉटेल्स बंद होत आहेत. म्हटलं बघा गुजरातमध्ये काय होतं ते पण पहा. तर त्यांनी म्हटलं की आम्हाला एवढं करा की बा एकदम बंद करू नका, 25% बंद करा वगैरे वगैरे. तर म्हटलं ठीक आहे, आता शेवटी मी काय करणार, मी सीएमना सांगतो. तुम्ही सीएम साहेबांना सांगितलं. ते म्हणा मी बोलतो वरती, पण कठीणच दिसतं आहे, कारण त्यांनी वरून ॲडवायझरी पाठवलेली आहे की डोमेस्टिक जो आहे सप्लाय लोकांना घराघर तो कुठेही अडचणीत येता कामा नये. तर मग रॉकेल देता येईल का, रॉकेल घेतील का, त्याच्यावर पण चर्चा केली आहे. तर त्यातील 10-1 वर्षापूर्वी जे आहे नागपूर कोर्टाने एक लिहिलेला मिस्टर आहे की उज्ज्वला असेल तर रॉकेल कशाला. पण सध्या परिस्थितीमध्ये आम्ही त्यांना कळवायचं ठरवलं कोर्टाला सुद्धा की आता आम्ही ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला दुसरा काही उपाय नाही. जे लोक रॉकेल वापरतील, काय ढाबेवाले वापरतील, कोण वापरतील. पण मोठे मोठे हॉटेल्सवाले वगैरे काय ते तर काय वापरू शकणार नाही. ते पत्र लिहिणार आहोत. आणि दुसरं म्हणजे मी त्या हॉटेलवाल्यांना विचारलं तुम्ही रॉकेल वापरणार का. ते म्हणा आम्हाला सगळा सेटअप चेंज करावं लागेल आणि ते रॉकेल रिस्की पण आहे खूप त्या दृष्टीने. तर हे असे सगळे प्रश्न झाले. तर सीएम म्हणाले भाऊ मी बोलतो वरती कसं काय आहे ते. आणि दुसरा प्रश्न होता कांद्याचा आणि मका. तर ते म्हणाले मी मीटिंग लावतो, नाफेडच्या पण लोकांना बोलवतो आणि मग त्याच्यासाठी त्या भुसे साहेब होते, त्याच्यानंतर राहुल अय्यर होते, बोरसे म्हणून आमदार ते होते, हे होते आपला बनकर, दिलीप बनकर होते. अशी सगळी मंडळी होती. आम्ही किंवा कांद्याच्या बाबतीत काहीतरी करा, उद्या काय होईल
हे मी काय कदाचित कुणीच सांगू शकणार नाही जगामध्ये, कारण किती दिवस ही लढाई चालते आणि त्याचा परिणाम हळूहळू कशावर होतो आहे काहीच सांगता येणार नाही. आता उद्या आणखीन हॉटेल्स बंद झाली तर इतर गोष्टीवर सुद्धा परिणाम होणार, बेकारी वाढणार. साधा कांदा आहे समजा, तो सुद्धा हॉटेलमध्ये बंद होणार ना तो. आणि बाहेर आता मॉरिशसने तर 1 लाख टन मागितलाय, रोज 2 लाख टन तर नाशिकला येतो. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.